मित्रहो, गेल्या 2 महिन्यापासून डॉक्टर नरेंद्र काळे हे लोकसभा मतदारसंघात डोअर टू डोअर जाण्याचा, किंबहुना त्यांचा 80% मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. पदवीधर मतदारसंघ, नंतर शिक्षक मतदारसंघ, त्याचबरोबर त्यांनी नगरसेवक म्हणून ही जबाबदारी पार पाडलेली आहे. डॉक्टर असोसिएशनचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि एकंदरीत शांत स्वभावाचे, तेवढेच बापूसाहेब काळात त्यांचे नातेवाईक आणि वेगवेगळ्या कारणानं शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. डॉक्टर साहेब, नमस्कार. नमस्कार. येणाऱ्या 1-4 दिवसात उमेदवारी घोषित होईल. संभाव्य नावात तुमच्या नावाची चर्चा आहे. आपण गावोगावी भेटत आहात, फिरत आहात. आष्टी, पाटोदा, बीड, अंबाजोगाई, परळी सर्वत्र आपला दौरा झालेला आहे. तर एकंदरीत आपल्याला काय वाटतं? खरं तर गेल्या 2 महिन्यापासून मी बीड जिल्ह्याच्या सगळ्या ग्रामीण भागात, शहरी भागात, सगळ्या भागात, सर्वच 6ही मतदारसंघात खूप फिरलोय. मला एकूण जे जाणवतंय ते हे सरकार विरोधी वातावरण आहे यावेळेस. कारण ग्रामीण भागात जर गेलं तर शेतकरी लगेच बोलतो की 2014ला जो सोयाबीनचा भाव होता आज पण तेच आहे, आणि उत्पादन खर्च तर तिपटीनं वाढलाय याच्यामध्ये. म्हणजे कुठेही फायदा, 2-2, 3-3 वर्षाचं सोयाबीन लोकांनी घरी ठेवलंय, आज मिळेल भाव, उद्या मिळेल म्हणून. ती परिस्थिती नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये आष्टी पाटोदामध्ये कांदा उत्पादक शेतकरी खूप आहे. त्या ठिकाणी कांदा उत्पादक सरकारनं निर्यात बंदी केली आणि जो एकदमच भाव ढासळून गेला. म्हणजे त्याच्यात शेतकऱ्याला जे काही उत्पन्न मिळालं असतं ते काही मिळालं नाही. कापसाचं तीच परिस्थिती आहे, तिथंही नाही. दुधाचे भाव घसरलेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण शेतकरी जो आहे तो अत्यंत नाराज आहे. आणि हा बीड जिल्हा, हा बीड लोकसभा हा ग्रामीण बहुल मतदारसंघ आहे. म्हणजे 21 लाख मतदार आहेत, त्याच्यापैकी 16 लाख मतदार हा ग्रामीण भागात राहतो आणि बहुतांश शेतीवर जगणार आहे. ह्या शेतकऱ्यांचा प्रचंड तीव्र ह्या सरकारच्या विरोधात रोष आहे आणि तो रोष मतदानातून दिसेल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे जो युवक आहे, नोकऱ्या नाहीत. म्हणजे मोदीजींनी जाहीर केलं होतं की 2.5 कोटी दरवर्षाला रोजगार देऊ, तसलं काही नाही. आज राज्य शासनाचे 2.5 लाख पद रिकामी आहेत. ती परिस्थिती वाईट आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये हे जे काही सत्ताधारी आहेत आमच्या जिल्ह्यातले, ते कुठलाही मोठा प्रोजेक्ट आणू शकले नाहीत युवकांना रोजगार देण्यासाठी. कुठलीही, त्याचबरोबर मी अतिशय गांभीर्याने सांगतो, मी विद्यापीठात सिनेट मेंबर होतो, एकही शासकीय मोठं कॉलेज सुद्धा हे आणू शकलेले नाहीत 10 वर्षामध्ये. आणि त्यामुळं बेरोजगारी खूप आहे. बीड जिल्ह्याला असं म्हटलं जातं की हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन ऊसतोड कामगाराचं बाहेरच्या जिल्ह्यात उपजीविकेसाठी होतं. हे खरंच आहे. आणि त्याच्याबरोबर अजून आपल्याला जोडावं लागेल की जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत, युवक आहेत, ते नोकरीसाठी शिकलेले लोक तेवढेच स्थलांतर आता बीड जिल्ह्यातून करू लागलेत. म्हणजे बीड जिल्हा हा स्थलांतरांचा जिल्हा झालाय आणि त्याला हे 10 वर्षात लोकप्रतिनिधीची पूर्णपणे निराशाजनक कामगिरी ह्याला जबाबदार आहे असं मला वाटतं. तिसरा मुद्दा जो की ग्राउंडवर लक्षात येतो तो म्हणजे आरक्षणाचा. लोकांचं सरकारवर विश्वास नाही. सरकारनं जे काही आता मराठा आरक्षण दिलंय त्याच्याविषयी मराठा समाजाला विश्वास वाटत नाही. ते काही मराठा समाजाला खूप मान्य आहे असं चित्र दिसत नाहीये सध्या. त्याचबरोबर धनगर आरक्षणाची तीच परिस्थिती आहे. हे आमच्या जिल्ह्यातल्या धनगर समाज असेल सगळा, तोही फडणवीस सरकारवर नाराज आहे की त्यांना दिलेलं कुठलंही वचन पाळण्यात आलेलं नाही. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा मला दिसतोय तो म्हणजे पक्ष फोडाफोडी. आदरणीय पवार साहेबांचा पक्ष असेल, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, ह्या महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले पक्ष भारतीय जनता पार्टीनं फोडले, नेते पक्षामध्ये घेतले आणि सरकार केलं, ह्याचाही जनतेमध्ये रोष आहे. हे सगळं पाहता मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये यावेळी सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल. आता तुमच्या पक्षाचे सध्या आमदार किती आहेत? आता आमच्या जनतेनं आम्हाला 4 आमदारांना आमचा कौल दिला होता. त्यातील संदीप क्षीरसागर फक्त आमच्या पक्षात आहेत, बाकीचे तिन्ही आमच्या फुटीर गटाबरोबर गेलेले आहेत. माजी आमदार किती आहेत सर? माजी आमदार बरेच आहेत आमच्याजवळ. पृथ्वीराज साठे आहेत, साहेबराव दरेकर आहेत, होके पाटील आहेत, माजी आमदार. म्हणजे माजी आमदार बरेच आहेत आमच्याजवळ. तर एकंदरीत तुम्ही आता 60 दिवस झालं फिरता. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही पदवीधराचा अभ्यास आहे, शिक्षकाचा आहे, विद्यापीठाचा आहे, शहरी आणि ग्रामीण या दोन्हीही भागाचा तुम्हाला एकंदरीत फायदा दिसतो. आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला उद्धव
बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस. तिसरं काँग्रेस. तर हे एकजिन्सीपणा प्रचारात येईल का? हो, आम्ही काही दिवसापूर्वी अंबेजोगाईला इंडिया आघाडीची मिटिंग पण घेतली. आत्ता थोड्या वेळापूर्वी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे इथं येऊन गेला. तेव्हा त्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुखही या ठिकाणी आले होते, पृथ्वीराज साठेही या ठिकाणी होते. आम्ही मिळून काम करत होतो. काँग्रेस पक्षाचा एक खासदार आमच्या जिल्ह्यात आहेत, रजनीताई पाटील. त्या विद्यमान राज्यसभेच्या खासदार आहेत, त्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचा एक माजी आमदार आहे बदामराव पंडित, ते या जिल्ह्यात आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मला अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकरही आमच्याबरोबर यावेत, ही इच्छा आहे, अपेक्षा आहे की ते पण येतील. हे सगळं आम्ही जर एकत्रित झालं तर आमचा विजय निश्चित आहे. एकंदरीत सद्य परिस्थिती पाहता तुम्ही जसं विरोधकांचे डिमेरिट सांगितले, तुमचे साहेब पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणाच्या पाठीत खंजीर खुपसला, दुसऱ्यांदा देवराज आर्सला काढून त्यांनी झाले आणि सातत्यानं हुलकावण्यात द्यायचं काम आणि राजकारणामध्ये विलासराव देशमुखाच्या पराभवासाठी रसद पुरवणे, निलंगेकर म्हणजे जिल्ह्यातला कुणीही मोठा होता कामा नये किंवा शिवराज पाटील चाकूरकरांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीला फार मोठा ते अडसर ठरले. मग या वेळा जे चाललेलं आहे, घरात युद्ध लागलंय, याचा फायदा आणि तोटा काय होईल असं वाटतंय? एक तर आपण जे काही पवार साहेबांविषयी जे आरोप केले त्या सगळ्या बाबतीत पवार साहेबांनी त्यांचं जे आत्मचरित्र आहे, लोक माझे सांगाती, याच्यावर सगळ्यावर मोकळेपणानं लिहिलेलं आहे की हे गैरसमज कसे तयार करून देण्यात आले, कुणी तयार केले. त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू इच्छित नाही त्याच्यामध्ये. आता तुमचा पुढचा प्रश्न काय होता? की हे सगळे म्हणजे लोक तुमचे एकजिन्सी राहतील का आणि टीम वर्क उभा राहील का? एकदम. कारण काय आहे की ग्राउंडवर जे दिसतंय ते लोक आमच्या बाजूने आहेत. जरी नेते गेले असले तरी लोक आमच्या बाजूने आहे. आणि असं अनेकदा झालेलं आहे. शरद पवार साहेबांच्या बाबतीत ही तिसरी वेळ आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी आपण बघितलं विधानसभेच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर लोक सोडून गेले, परंतु सत्ता आणली पवार साहेबांनी. ह्याच्यापूर्वी असं झालेलं आहे. आणि ह्या जिल्ह्याने पवार साहेबांना एकदा काँग्रेस पक्षाच्या विरोधात 7 आमदार निवडून दिलेले. काँग्रेस यामधून 7 आमदार पवार साहेबांचे निवडून दिलेले. पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यात जास्त यश कुठल्या जिल्ह्यानं दिलंय तर हे बीड जिल्ह्यानं पवार साहेबांना दिलेले. त्याच्यामुळे या ठिकाणचा जो मतदार आहे तो आदरणीय पवार साहेबांना मानणारा मतदार आहे. तो मतदार पक्षाबरोबरच आहे. नेते जरी पळून गेले असले तरी मतदार आमच्या बरोबर. महायुतीच्या नकारात्मक बाजू सांगत असताना तुमच्या बाजूला इंडियाचा नेता हा देश पातळीवरचा ठरू शकत नाही आणि ऍट एनी कॉस्ट प्रकाश आंबेडकर हे येऊच शकत नाही शेवटच्या टप्प्यात. तर तुम्हाला म्हणजे काय वाटतं, म्हणजे हाऊ कॅन फेस दी सिच्युएशन? मी प्रकाश आंबेडकरांबाबतीत आशादायी. आणखीन वेळ आहे, त्यांच्या बैठका चालू आहेत, सातत्यानं ते बैठकीमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब भाग घेत आहेत, चर्चा करतायत, त्यांचे काही गोष्टी असतील, शंका कुशंका असतील ते पण समोर ठेवतायत. त्यामुळे मला आशादायी आहे की प्रकाश आंबेडकर आमच्या बरोबर येतील. आता नेता ठरायची गोष्ट काय की आपल्या लोकशाहीमध्ये असं काही नाहीये की आता ही अध्यक्षीय टाईप लोकशाही भाजपने चालू केली की बाबा हा आमचा उमेदवार आहे. तसंही ही तशी नाही, संसदीय लोकशाही ही देशाची. ही निवडून येणारे लोक परस्पर सामंजस्यानं चर्चा करून नेता निवडत असतात. ही अध्यक्ष लोकशाहीची सारखी पद्धत भाजपने तयार केली. आधीही पूर्वी कधी नव्हतं. इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये मोरारजी देसाई जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मोरारजी देसाईंचं आधी काही नाव नव्हतं की हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत म्हणून. मनमोहन सिंगाचं कधीही नाव नव्हतं की हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. अटलजींचा चेहरा फार मोठा होता, कधी नव्हतं. त्याच्यामुळं आत्ताच ठरवायची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये की नेता कोण असावा, म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा, काय असावा. आज गरज आहे ह्या देशातलं संविधान नष्ट करायचा प्रयत्न करणारं सरकार, लोकशाही अडचणीत आणणारं हे सरकार आणि कुठलीही विकासाची दिशा नसलेलं हे सरकार घालवणं ही पहिली प्रायोरिटी आहे आमची. पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना तुम्ही त्यांचे एकदम विश्वासू, जवळचे आणि लाडके आहात. पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना या जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी काय केलं? एक तर तुम्हाला सांगतो की 70,000 कोटी एवढी मोठी कर्जमाफी कधीही झाली नव्हती. आणि एका फोनवर शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली की आताच्या सारखं नाही, लगेच मदत मिळवून दिली.
पदवीधर होते. भारतात महाराष्ट्र हे एक नंबरचं सर्वात जास्त पदवीधर निर्माण करणारं राज्य झालंय. परंतु माझ्या बीड जिल्ह्यातला तरुण नोकरीसाठी इकडे तिकडे भटकतोय, सगळीकडे भटकतोय. तर रोजगाराचे प्रयत्न झाले पाहिजेत ह्या जिल्ह्यात. MIDC सगळ्या तालुक्याला चांगल्या MIDC झाल्या पाहिजेत. मुलांना इतर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. हे माझं पहिलं प्रायोरिटीची गोष्ट असेल. दुसरं ज्याला की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, आम्ही खूप वर्षापासून म्हणतोय की रेल्वे आली काही, पण ती काही रेल्वे आमच्याकडे आलीच नाही. त्या रेल्वेसाठी मी हे जाणीवपूर्वक प्रयत्न करील. तिसरी गोष्ट शिक्षणाच्या सुविधा. आज जर बघितलं तर अंबेजोगाईचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट ॲग्री कॉलेज हे कित्येक वर्षापूर्वी झालेलं आहे. हे सोडून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकही मोठी शासकीय इन्स्टिट्यूट नाही की शासनाची मोठी इन्स्टिट्यूट नसल्यामुळे मुलांना शिकण्यासाठी बाहेर जावं लागतं. तर उच्च शिक्षणाच्या शासनाच्या चांगल्या कोर्सेसच्या कॉलेजेस इथं चालू करण्यासाठी मी सातत्यानं यासाठी प्रयत्न करेल. केंद्र सरकारचे इन्स्टिट्यूट या ठिकाणी येतील का ह्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल. ह्या 3 गोष्टीवर माझं सगळ्यात जास्त याला. आणि शेतमालाला प्रक्रिया, ह्या ठिकाणचं जे काही सोयाबीन आहे ते सगळं आहे, ह्याला आमच्या इकडं मोठ्या प्रमाणावर सीताफळ तयार होतं. ह्या सीताफळ संशोधन केंद्र आहे, पण प्रक्रिया आमच्याकडे होत नाही. असं काही शेतमालावर प्रक्रिया करण्याचे उद्योग जर काही उभा करता आले केंद्र सरकारच्या वतीनं, तर त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी प्रयत्न करेल, एवढं मी सांगतो. धन्यवाद. आपण अत्यंत बिझी शेड्यूल असताना आपण आम्हाला वेळ दिलात. आमचा एक जवळचा माणूस एका बलाढ्य शक्ती विरोधात, की कॅश कास्ट आणि क्राईमच्या विरोधात अत्यंत पोलाइटली, विनम्रतेनं तुम्ही जे काम करत आहात, घरोघरात लोकात जात आहात. निश्चित तुम्हाला डॉक्टर बापूसाहेब काळजाते यांचे तुम्ही बच्चे ना नातू आहात. त्याचबरोबर आमचे प्राचार्य जाधव सर यांचेही आपण नातेवाईक आहात. आणि मला असं वाटतं की या मतदारसंघात एक सहानुभूतीची लाट पक्षाला असेल किंवा नसेल, पण डॉक्टर नरेंद्र काळे यांना आहे. योगायोगानं पंतप्रधानही नरेंद्र आहेत, तुम्हीही नरेंद्र आहात. तर मराठवाडा नेत्याच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पक्षानं आपल्याला उमेदवारी द्यावी आणि पूर्ण शक्तीनिशी सर्व टीमनं काम करावं, हीच आपल्याला मराठवाडा नेता YouTube आणि फेसबुकच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी मराठवाडा नेत्याचे आभार मानतो, कारण अनेक म्हणजे नवीन नेतृत्व जे काय असतं त्याच्यापर्यंत पोचण्याचा सातत्यानं मराठवाडा नेता प्रयत्न करतं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.